नमस्कार, इंडिया अपडेटमध्ये आपले स्वागत। आज आपला वाढदिवस आहे आणि बौद्ध भिक्खू संघाच्या वतीनंच नाही तर संपूर्ण छत्रपती संभाजीनगर बौद्ध धम्मी वासियांच्या वतीने आज आपला वाढदिवस अतिशय उत्साहात आणि साजरा केला जातो। सर्वांच्या शुभेच्छा आपल्याला प्राप्त आहेत। या निमित्तानं आज आपण उपासकांना उपदेश करताना काय संदेश द्याल? सुखो बुद्धानुत्पादो सुखो सद्धम्म देशना सुखा संगस्य सामग्री समगानं तुप्पो सुखो। सम्यक संबुद्ध म्हणतात, बुद्धाचा जन्म अधिक सुखकारक आहे। जेवढे काही बुद्ध या भूमीमध्ये जन्माला आले त्यांचे जन्म अतिशय सुखकारक आहे। भगवान बुद्धाने म्हटलं, दुर्लभो पुरुषो जन्म होसे। पुरुष जन्म अतिशय दुर्लभ आहे। या पूर्ण पृथ्वीवर या अवकाशामध्ये समुद्राच्या तळाशी अनंत प्राणी आहेत। त्या सगळ्या प्राण्यामध्ये पुरुष हा एक प्राणी आहे। तर हा पुरुष अतिशय दुर्लभ आहे, कारण पुरुषाजवळ प्रज्ञा आहे, करुणा आहे, मैत्री आहे। या प्रज्ञा करुणाच्या मैत्रीच्या जोरावर पुरुष आपली गती सुगती निवडतो आणि म्हणून 10 पारमिता, 10 उपपारमिता, 10 पारमार्थिक पारमिता अशा 30 पारमिता पूर्ण केल्याशिवाय पूर्णत्व येत नाही। सिद्धार्थ गौतमाला पूर्णत्व आलं आणि सिद्धार्थ गौतम बुद्ध होऊ शकले। आणि ते सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतात की प्रत्येकामध्ये बुद्ध नावाचे अंकुर आहेत, ते जर परिपूर्ण प्रफुल्लित झाले तर तो व्यक्ती बुद्ध होऊ शकतो। तर बौद्ध भिक्षूंना बी असं वाटतं की आपल्याही पुण्य पारमिता झाल्या पाहिजे। तसं भगवंताने असं म्हटलं, सब दानं धम्मदानं जिनाती। सर्व दानामध्ये धम्मदान श्रेष्ठ आहे असं भगवंत म्हणतात आणि ते काम बौद्ध भिक्षू करतात। धम्मदानाचं काम बौद्ध भिक्षूने केलं आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी पुण्य अर्जन केलं। पण तरीही बौद्ध देशामध्ये ज्यांच्याकडे पैसा भरपूर जमा होतो ती लोक आपल्या वाढदिवसानिमित्ताने लोकांना अर्थदान देऊन, लोकांना साहित्य दान देऊन आपले पुण्यबल वाढवतात, पुण्यबल उंच करतात। आणि म्हणून ती प्रथा बौद्ध देशामध्ये थायलंड, श्रीलंका, ब्रह्मदेश या ठिकाणी पडलेली आहे की बौद्ध भिक्षू आपल्या वाढदिवसानिमित्त आपली पुण्य पारमिता करतो। म्हणजे वाढदिवस हा शोचा दिवस नाही तर पुण्य अर्जन करण्याचा दिवस आहे, पुण्य वाढवण्याचा दिवस आहे। आणि म्हणून आमच्या शिष्यांना असं वाटलं की आपल्याही गुरुजीचं पुण्य वाढावं, म्हणून बुद्ध लेणीच्या पायथ्याशी त्यांनी या सोहळ्याचं आयोजन केलेलं आहे। या निमित्ताने भिक्खू संघाला भोजनदान, भिक्खू संघाला अर्थदान अशा प्रकारचं दानाचं आयोजन केलेलं आहे। तर वाढदिवस खूप मोठ्या प्रमाणामध्ये असा काही नाही। विशुद्धानंद बोधी यांनी या भूमीमध्ये 50 वर्षापासून गाळून घेतलेलं आहे। 50 वर्षापासून इथं गाळून घेतल्यामुळे आज इथं चैतन्य पाहायला मिळतं। सर्व जाती धर्माचे लोक इथं सतत येत राहतात। तसंच बुद्धगयेमध्ये सुद्धा 3 मजली इमारत बांधून 200 लोक राहण्याची व्यवस्था केली बुद्धगयेचं दर्शन घ्यायला आलेल्या लोकांसाठी। तसंच मुंबईमध्ये सुद्धा हिरानंदानी कॉम्प्लेक्समध्ये विहार बनवलं। तर तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो 50-50 हजार असं ज्येष्ठ लोक छोट्या माणसाला बोलतात, लहान मुलांना बोलतात। उद्देश हाच असतो की त्यांनी सुद्धा असं काही काम करावं की त्यांची स्मृती हजारो वर्ष अमर राहावी। असा आशीर्वाद भगवान बुद्धाला महामायेने शुद्धोधनाने दिला की सिद्धार्थ तुम जिओ हजारो साल। आज भगवान बुद्धाची जयंती 2500 वर्ष झाले तरी जगभरामध्ये साजरी होतो। असाच आशीर्वाद बाबासाहेबांना रामजी सुभेदारांनी आणि भीमाईने दिला की
भीमराव तुम जिओ हजारो साल, बाबासाहेबांची घटना, बाबासाहेबांनी दिलेला बौद्ध धर्म हा जगभर कीर्तीचा विषय आहे आणि म्हणून बाबासाहेब फॉरेवर अमर आहेत, नेव्हर डेड आहेत. बुद्ध नेव्हर डेड आहेत. तर अशा प्रकारचं नेव्हर डेड काम करा हा संदेश बुद्ध बाबासाहेबांनी दिला. त्या पद्धतीनं बौद्ध भिक्षूंनी आपलं कार्य करावं, जे अमर कार्य या समाजात राहील. धन्यवाद. मंगल. वंदनीय भंतेजी, बौद्ध भिक्खू कसा असावा या संदर्भामध्ये जेव्हा आपण पहिले बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खूप अशा प्रकारची व्याख्या केली आहे बौद्ध भिक्षूची. बाबासाहेबांना बौद्ध भिक्षू खरं तर ख्रिश्चन मस्टरीसारखा ॲक्टिव्ह असा भिक्षू पाहिजे. बाबासाहेबांना विहारात बसणारा वारंवार तासन तास असं काही नको आहे. अगदी तशाच प्रकारचा बौद्ध भिक्षू आपल्या महाराष्ट्रामध्ये तयार झालेत. त्यांनी अक्षरशः बँकेचे कर्ज घेऊन, आपली डिग्री बँकेला गहाण ठेवून कर्ज घेऊन गाड्या घेतल्यात आणि गाड्या घेऊन खेड्यापाड्यांमध्ये धम्मचक्र गतिमान करण्यासाठी धम्मप्रचार केंद्र उभे केले. आणि अशा प्रकारे पर्यटक आणि प्रचारक हा बौद्ध भिक्षू बनलेला आहे. बौद्ध भिक्षू हा प्रचारक पाहिजे ही सत्यबाब आहे. आणि त्यानुसार बाबासाहेबांचं हे महान कार्य जे पसरवण्याचं केलेलं आहे हे बौद्ध भिक्षूंनी केलेलं आहे. माझ्याबद्दल तुम्हाला उदाहरण देता येईल की मी जेव्हा औरंगाबादमध्ये आलो तेव्हा फक्त खरात नावाचे गुरुजी भडकल गेटला छोट्याशा बाबासाहेबांच्या मूर्तीजवळ उभे एकटेच राहायचे बौद्ध महासभेच्या नावाखाली. परंतु आम्ही खूप मोठं चैतन्य जागवलं. वस्त्या वस्त्यामध्ये गेलो, नगरामध्ये गेलो, कॉलन्यामध्ये गेलो आणि लोकांच्या मनात श्रद्धा जागवली. बुद्ध जयंती श्रद्धा जागवली. बुद्ध जयंती तयार केली, बाबासाहेब जयंतीचा उत्सव तयार केला आणि लोकांच्या मनामध्ये बाबासाहेबांची प्रेरणा जागृत केली. तर हे बौद्ध भिक्षूच कार्य करू शकतात आणि आम्ही ते काम औरंगाबादला केलेलं आहे. भंतेजी, आपण पहिले बौद्ध भिक्खू आहात छत्रपती संभाजीनगरमधले आणि त्या संख्येनं आहेत, पण या सगळं भिक्खू संघाचे आपण प्रणेते आहात. आज हा भिक्खू संघ एवढा मोठ्या प्रमाणामध्ये वाढला, धम्माचा प्रचार करते, या संदर्भात आपल्याला काय वाटते? जसजशी बाबासाहेबांची प्रेरणा लोकांमध्ये तयार झाली तर अक्षरशः तरुण लोकांनी बाबासाहेबांच्या ह्या कार्यामध्ये झोकून दिलं. तरुण मुलांनी आपल्या संसाराचा विचार न करता भगवान बुद्धाचं चिवर अंगावर घालून बरेचसे औरंगाबादमध्ये 100पेक्षा जास्त तरुण आज की ते भगवान बुद्धाचं चिवर घालून बाबासाहेबांची पताका खांद्यावर घेऊन खेड्यापाड्यामध्ये धम्म प्रचाराला जातात आणि लोकांना धम्म शिकवत आहेत. तर ही प्रत्यक्ष लोकांना पाहायला मिळेल. परंतु जे लोकांना बुद्धही दिसत नाही, बाबासाहेब दिसत नाही, ज्या लोकांना फक्त टीकाच कराव्याशा वाटतात, तो त्यांचा वैयक्तिक गुण आहे, त्याला नाईलाज आहे. आपण एक लढवय्ये बौद्ध भिक्खू आहात असंच आपली महाराष्ट्रामध्ये ख्याती आहे. या संदर्भात आपल्याला काय वाटतं? एक लढवय्ये भंतेजी म्हणून आपल्याकडे पाहिलं जातं. औरंगाबादमध्ये खूप अशा प्रकारचं डॅशिंग काम आम्ही इथं केलेलं आहे. लढवय्ये या शब्दाचा अर्थ आहे की सत्याला सामोरे जाणं. मग ते संत तुकाराममध्ये बुद्धा बेगर नावाचं नाटक आलं आणि आम्ही संपूर्ण संत एकनाथ दगडांनी काचा सगळ्या फोडून टाकल्या होत्या. एवढंच नाही तर कमिशनर ऑफिसवर मी दगड मारायला गेलो होतो. बुद्धा ब्रँडीवर बुद्धाचा फोटो छापून आला होता बिअरवर, तेव्हा आम्ही प्रचंड मोर्चा काढला होता. त्यानंतर मंत्री असताना चंद्रकांत खैरेवर त्यांच्यावरही खूप अशा प्रकारे आमचा हत्ती येऊ दिला नव्हता. बुद्ध जयंतीला आम्ही उपोषण करून त्यांनाही धारेवर धरलं होतं. तर संग्राम केला, क्रांती केली, परंतु जागृतीची क्रांती होती, कुणाच्या विरोधात नव्हती, तर ते प्रथेच्या परंपरेच्या विरुद्ध होती. आम्ही ती सक्सेस केलेली आहे. आताही तशा प्रकारचं कार्य भिक्षू थोड्या बहुत प्रमाणात का होईना करतायत. आनंद आहे.